नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण प्रसारक मंडळ वणीद्वारा संचालित लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालय वणी व शिक्षण प्रसारक मंडळ कनिष्ठ महाविद्यालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन वर्गात मी आनंद श्रीपाद नारलावार विषय राज्यशास्त्र आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या पूर्वीच्या तासिकेमध्ये आपण प्रकरण 6व्याला सुरुवात केलेली आहे। प्रकरण 6व्याचं नाव आहे भारत आणि जग, म्हणजेच भारताचे जगातील इतर राष्ट्रांसोबत कसे संबंध आहेत याची माहिती आपण पाहायला सुरुवात केलेली आहे। ती माहिती पाहत असताना भारताचे परराष्ट्र धोरण म्हणजे काय, भारताचे परराष्ट्र धोरण म्हणजे काय किंवा परराष्ट्र धोरण म्हणजे काय याची माहिती आपण त्या तासिकेमध्ये पाहिलेली आहे। त्याबरोबरच भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्ट काय राहिलेली आहे त्या उद्दिष्टांची माहिती सुद्धा आपण पाहिलेली आहे। भारत हा पूर्वीपासूनच शांतताप्रिय देश आहे आणि त्यामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं जे पहिलं उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट सुद्धा त्याच पद्धतीचं असलेलं आपल्याला दिसून येते। आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता निर्माण करणे हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं पहिलं उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसून येते। त्यानंतर दुसरं उद्दिष्ट आपण पाहत असताना पाहिलं की आंतरराष्ट्रीय राजकारणात एक महत्त्वाची सत्ता बनून प्रभावशाली भूमिका पार पाडण्याच्या दृष्टीने भारत आपलं परराष्ट्र धोरण आखत असताना आपल्याला दिसून येते। म्हणजेच भारत आंतरराष्ट्रीय राजकारणात एक महत्त्वाची महासत्ता बनू इच्छित असताना आपल्याला दिसून येते। त्यानंतर भारताचं तिसरं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट आहे सार्वभौमत्व आणि एकात्मता, म्हणजे प्रत्येक राज्याच्या सार्वभौमत्वाचा आणि एकात्मतेचा काय करणे, आदर करणे किंवा त्याचं संरक्षण करणे हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसून येते। त्यानंतर चौथं उद्दिष्ट आपण पाहिलं की आर्थिक वृद्धी म्हणजे आर्थिक विकासाला चालना देण्याचं काम या परराष्ट्र धोरणात आखत असताना आपल्याला दिसून येते। त्याबरोबरच राष्ट्रीय सुरक्षेचे जतन करणे, राष्ट्रीय सुरक्षेचे जतन करणे म्हणजे राष्ट्राच्या सुरक्षेचं जतन करण्याचं काम, राखून ठेवण्याचं काम भारताच्या परराष्ट्र धोरणाकडून केल्या जात असताना आपल्याला दिसून येते। त्यानंतर 6वं आपण पाहिलं की 1990च्या दशकापासून आर्थिक वृद्धीचा दर कायम राखण्यासाठी जागतिक अर्थव्यवस्थेशी तुलनात्मक किंवा एकात्मीकरण साधण्याचं धोरण हे भारतानं अवलंबलेलं आपल्याला दिसून येते। म्हणजे भारताचा आर्थिक प्रगतीची तुलना ही कशाशी केल्या जाते, जागतिक अर्थव्यवस्थेशी केल्या जात असताना आपल्याला दिसून येते। त्यानंतर शेजारील देशांबरोबर आपले चांगले संबंध प्रस्थापित करणे, त्याबरोबरच आपल्या क्षेत्रातील आशिया खंडातील आशियान, युरोपियन युनियन या क्षेत्रीय गटाबरोबर आपले संबंध चांगले प्रस्थापित करणे आणि बळकट संबंध निर्माण करण्याचं काम सुद्धा भारताकडून केल्या जात असताना आपल्याला दिसून येतं। त्यानंतर महासागर क्षेत्रात इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये आणि शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्याचं काम सुद्धा भारताच्या परराष्ट्र धोरणाचं प्रमुख उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसून येते। ही उद्दिष्ट विद्यार्थी मित्रांनो यात पूर्वीच्या तासिकेमध्ये आपण पाहिलेली आहे। या तासिकेमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्व, भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्व काय आहेत, उद्दिष्ट वेगळी आहे, तत्व वेगळी आहे, तर या भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्वे काय आहेत, म्हणजे भारत इतर राज्यासोबत करार करत असताना, भारत इतर राज्यांसोबत तह करत असताना, भारत इतर राज्यासोबत संबंध प्रस्थापित करताना या तत्वांचं पालन करत असताना आपल्याला दिसून येतो। भारताच्या परराष्ट्र धोरणकर्त्यांनी काही मूलभूत तत्वे
ही नेहमीच मार्गदर्शक राहिलेली आहे. भारतात सरकार कुणाचंही असो, भारतात कोणत्याही पक्षाचं सरकार असो, कोणीही पंतप्रधान असो, परंतु भारताचे परराष्ट्र धोरण आखत असताना काही मार्गदर्शक तत्वांचा समावेश असलेला आपल्याला दिसून येतो. ती तत्व खालीलप्रमाणे असलेली आपल्याला दिसून येतात. कोणत्या तत्वाच्या आधारावर भारत आपलं परराष्ट्र धोरण आखत असतो? ती तत्व पारंपरिक काळापासून आजपर्यंत सारखीच असलेली आपल्याला दिसून येतात. त्या तत्वांमध्ये, भारताच्या त्या तत्वांमध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येत नाही. अनेक सरकार आली, अनेक सरकार गेली, परंतु भारताचं परराष्ट्र धोरण मात्र या तत्वांच्या आधारावर उभं असलेलं आपल्याला दिसून येते. त्यातलं पहिलं तत्व आहे राज्याची सार्वभौम समानता. राज्याची म्हणजे भारत हे एक राज्य आहे, त्याबरोबरच भारताबरोबरच जगामध्ये अनेक राज्य आहेत. पाकिस्तान आहे, श्रीलंका आहे, बांगलादेश आहे, तुम्हाला माहित असलेली अमेरिका आहे, रशिया आहे, इंग्लंड आहे. ही जी राज्य आहे, या राज्याची सार्वभौमत्व म्हणजे या राज्याचं सार्वभौमत्व म्हणजे त्यांची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा किंवा त्यांचे अंतर्गत आणि बाह्य तत्व या समानता म्हणजे सार्वभौमत्वाची समानता, राज्याचे सार्वभौम समानता म्हणजे राज्य लहान असो किंवा राज्य मोठं असो, त्या राज्याचे सार्वभौमत्व म्हणजे अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा निर्माण करण्याचं काम किंवा त्याला प्राधान्य देण्याचं काम हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं मूल तत्व असलेलं आपल्याला दिसून येते. याचाच अर्थ काय होतो की मोठी राज्य, लहान राज्य, मध्यम राज्य अशा प्रकारचा राज्यांचा दर्जा न पाडता सर्व राज्यांना सारखं स्थान देण्याचं कार्य भारताचं परराष्ट्र धोरण करत असताना आपल्याला दिसून येते. नेपाळ लहान राज्य आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष भारत करणार नाही, किंवा अमेरिका मोठं राज्य आहे म्हणून त्याला जवळ करेल असं भारतामध्ये असणार नाही. तर मग नेपाळ आणि अमेरिका ही दोनही राज्य भारतासाठी कशी असतील? सारखी असतील. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? राज्याची सार्वभौम समानता म्हणजे जगातील सर्व राज्य ही भारतासाठी कशी आहे? सारखी आहे. त्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणाचं दुसरं तत्व आहे सर्व राज्याच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक एकात्मतेचा आदर करणे. म्हणजे भारतात सर्व राज्याच्या, मग ती लहान राज्य असेल किंवा मोठं राज्य असेल, त्याचं सार्वभौमत्व म्हणजे त्याची अंतर्गत आणि बाह्य नियंत्रण, या नियंत्रणाचा आदर म्हणजे त्याचा आदर करण्याचं काम, अंतर्गत आणि बाह्य नियंत्रणाचा आदर करण्याचं काम, सार्वभौमत्वाचा आदर करण्याचं काम, त्याच्या प्रादेशिक एकात्मतेचा आदर करण्याचं काम हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं मुख्य तत्व असलेलं आपल्याला दिसून येते. मी तुम्हाला उदाहरण देत असताना सांगितलं की नेपाळच्या सार्वभौमत्वाचा, प्रादेशिक एकात्मतेचा आदर भारत करेल, तसाच अमेरिकेच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक एकात्मतेचा आदर सुद्धा भारताकडून केला जाईल. म्हणून त्या ठिकाणी शब्द वापरलेला आहे सर्व राज्यांच्या सार्वभौम म्हणजे जगातील जितकी राज्य आहेत त्या सर्व राज्यांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक एकात्मतेचा आदर कोण करेल? भारत करेल. हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं महत्वाचं तत्व असलेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर तिसरं महत्वाचं जे तत्व आहे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं, ते तत्व आहे इतर राज्यांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे. म्हणजे इतर राज्याच्या, इतर म्हणजे भारत सोडून जे दुसरे राज्य आहे, मग भारताच्या शेजारी पाकिस्तान आहे, श्रीलंका आहे, बांगलादेश आहे, चायना आहे, त्यांच्या अंतर्गत बाबी म्हणजे त्यांचे जे अंतर्गत प्रश्न आहे, त्यांचे जे अंतर्गत प्रश्न आहे
त्या अंतर्गत प्रश्नांमध्ये भारत कधीही हस्तक्षेप करणार नाही. मग ती राज्य लहान असेल किंवा मोठी राज्य असेल, त्यांच्या अंतर्गत प्रश्नांवर किंवा त्यांच्या अंतर्गत बाबींमध्ये भारत काय करणार नाही, हस्तक्षेप करणार नाही. म्हणजेच काय, इतर राज्यांच्या अंतर्गत बाबींमध्ये भारत काय करणार नाही, हस्तक्षेप करणार नाही. ही तत्व भारताच्या परराष्ट्र धोरणाची मूलभूत तत्व असलेली आपल्याला दिसून येतात. त्यानंतर चौथं तत्व आहे आंतरराष्ट्रीय कायद्याचा सन्मान. आंतरराष्ट्रीय कायदा. आंतरराष्ट्रीय कायदा म्हणजे कोणता कायदा? 1945 मध्ये संयुक्त राष्ट्र संघ नावाची संघटना स्थापन झाली. तिला आंतरराष्ट्रीय संघटना असे म्हणतात. म्हणजे ज्याला आपण युनो म्हणतो, UNO. त्या युनो कडून जे आंतरराष्ट्रीय कायदे तयार केले जातात, त्या कायद्याचा सन्मान म्हणजे त्या कायद्याचं पालन करण्याचं काम भारत करत असताना आपल्याला दिसून येते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्याचा सन्मान करणे हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं महत्त्वाचं तत्व असलेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय आणि क्षेत्रीय संघटनांमध्ये सक्रिय सहभाग घेणे. म्हणजे मी तुम्हाला आताच सांगितलं, आंतरराष्ट्रीय संघटना कोणती? UNO, बरोबर आहे ना, संयुक्त राष्ट्र संघ. या संघाच्या कार्यामध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटना जे काही कार्य करते त्या कार्यामध्ये सक्रिय सहभाग घेण्याचं काम कोण करते? भारत सरकार करत असताना आपल्याला दिसून येते. इतकंच नव्हे तर ज्या क्षेत्रीय संघटना आहे, सार्क आहे, युरोपियन युनियन आहे, यासारख्या ज्या क्षेत्रीय संघटना आहे, या क्षेत्रीय संघटनांच्या कार्यात सुद्धा भारत काय करतो? सक्रिय सहभाग घेत असताना आपल्याला दिसून येतो. केवळ सामाजिकच नव्हे तर सामाजिक, आर्थिक, राजकीय या विविध स्तरावर आंतरराष्ट्रीय आणि क्षेत्रीय संघटनांमध्ये सक्रिय सहभाग भारतानं घेतलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणाचं शेवटचं तत्व आहे शांततापूर्ण सहजीवन आणि आंतरराष्ट्रीय विवादात. शांततापूर्ण सहजीवन म्हणजे काय? जगात जर शांतता राहील तर आपण आपला विकास चांगल्या पद्धतीनं करू शकू, आणि जगात जर शांतता राहणार नाही तर कोणीही विकास करू शकणार नाही. आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे शांततापूर्ण सहजीवन. आणि आंतरराष्ट्रीय विवाद म्हणजे अनेक विवाद आहेत. भारत पाकिस्तान वाद आहे, भारत चायना वाद आहे, भारत रशिया वाद आहे, रशिया अमेरिका वाद आहे. असे जे आंतरराष्ट्रीय वाद आहे, हे आंतरराष्ट्रीय वाद कोणत्या मार्गाने? शांततामय मार्गाने सोडवणे यावर भारताचा विश्वास असलेला आपल्याला दिसून येतो. याचाच अर्थ काय की जगात कधीही युद्ध होणार नाही, जगात शांतता नियमितपणे टिकून राहील आणि जगातील जे राज्यांचे प्रश्न आहेत ते प्रश्न शांततामय मार्गाने सोडवल्या जातील. याच पद्धतीचे तत्व भारतानं आपल्या परराष्ट्र धोरणात आखलेली आपल्याला दिसून येतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, शांतता आणि सुरक्षितता हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य राहिलेलं आपल्याला दिसून येते. आंतरराष्ट्रीय संघटनेची म्हणजे युनोची जी तत्व आहेत त्याच तत्वाचा अवलंब भारतानं आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. आंतरराष्ट्रीय कायद्याचा सन्मान, राज्याचं समानता, शांततापूर्ण सहजीवन, आंतरराष्ट्रीय विवादाचे शांततामय मार्गाने निराकरण ही तत्व युनोने म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाने ठरवलेली आपल्याला दिसून येतात. तीच तत्व भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये सुद्धा असलेली आपल्याला दिसून येतात. त्यामुळे भारताचं परराष्ट्र धोरण
आणि संयुक्त राष्ट्र संघाचं परराष्ट्र धोरण हे जवळजवळ सारखंच असलेलं आपल्याला दिसून येतं, किंवा संयुक्त राष्ट्र संघाची जी परराष्ट्र धोरणाची तत्व आहेत तीच तत्व भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्व असलेली आपल्याला दिसून येतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त राष्ट्र संघाने सुद्धा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा नेहमी आदरच केलेला आपल्याला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, परराष्ट्र धोरणाची तत्व आखत असताना पंडित जवाहरलाल नेहरूंनी 7 सप्टेंबर 1946 रोजी, त्यावेळी दूरदर्शन नव्हतं तर त्यावेळी रेडिओ होते, ऑल इंडिया रेडिओवर दिलेल्या भाषणात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय परराष्ट्र धोरणाची वैशिष्ट्ये स्पष्ट केली. ती वैशिष्ट्ये कोणती आहेत? ती वैशिष्ट्य सांगत असताना पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले, ज्यांच्यामुळे भूतकाळात जागतिक युद्ध झाली आणि जे भविष्यात त्याहूनही मोठ्या विनाशास कारणीभूत ठरतील अशा परस्पर विरोधी लष्करी करारांच्या आणि गटांच्या राजकारणापासून आपल्याला शक्यतो दूर ठेवावे असे आम्ही प्रस्तावित करीत आहोत. ज्यांच्यामुळे भूतकाळात म्हणजे गेलेल्या काळात, ज्यांच्यामुळे भूतकाळात जागतिक युद्ध झाली आणि जे भविष्यात त्याहूनही मोठ्या विनाशास कारणीभूत ठरतील, म्हणजे पुढेही असं जागतिक युद्ध होतील असे जर धोरण कोणी आखत असतील तर अशा परस्पर विरोधी लष्करी करारांचा आणि गटांच्या राजकारणापासून आम्ही नेहमी काय करू? आम्ही नेहमी दूर राहू. आम्हाला त्यापासून काय ठेवावं? दूर ठेवावं असं आम्ही प्रस्थापित करीत आहोत. इंग्लंड बरोबर मैत्रीपूर्ण संबंध राहतील अशी आशा व्यक्त करून त्यांनी अमेरिका आणि सोव्हिएत रशिया, त्या काळातील ज्या 2 महासत्ता आहेत ती आहेत अमेरिका आणि सोव्हिएत रशिया, यांनाही मैत्री करण्यासाठी भारतानं आमंत्रित केलेला आपल्याला दिसून येते. चीन बरोबर असलेली मैत्री पूर्वीप्रमाणेच कायम राहील अशी आशा पंडित जवाहरलाल नेहरूंनी व्यक्त केलेली आपल्याला दिसून येते. आशिया खंडातील भारताच्या स्थानाबद्दल ते म्हणाले, आम्ही आशियाई आहोत आणि आशियातील लोक आम्हाला इतरांपेक्षा जास्त जवळचे आहे. भारताचे स्थान पश्चिम, दक्षिण आणि आग्नेय आशियासाठी म्हणजे पश्चिम आशिया, दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया या तीनही क्षेत्रात भारताचे स्थान हे महत्वाचे आहे असे मत कोणी मांडलेलं आहे? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेले आहे. म्हणजेच याचा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो? अमेरिका असो, रशिया असो, चीन असो, आशिया खंडातील पश्चिम आशियातील देश असो, दक्षिण आशियातील देश असो, आग्नेय आशियातील देश असो, या सर्वांबद्दल मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचं धोरण हे भारतानं आखलेलं आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताच्या परराष्ट्र धोरणाचं जे महत्वाचं तत्व आहे त्या तत्वांवर आधारित जे धोरण भारतानं आखलं त्या धोरणाला अलिप्ततावाद असे म्हणतात. अलिप्ततावाद म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवा, दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना झाली आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या स्थापनेनंतर 2 प्रबळ महाशक्ती समोर आल्या. त्या 2 महाशक्ती म्हणजे अमेरिका आणि रशिया. या अमेरिका आणि रशियामध्ये शस्त्र स्पर्धा, त्यानंतर आण्विक स्पर्धा आणि व्यापारी स्पर्धा होत असताना आपल्याला दिसून येते. इतकंच नव्हे तर जगातील देश आपल्या गटात समाविष्ट झाले पाहिजे याकरिता अमेरिका आणि रशिया प्रयत्नशील असताना आपल्याला दिसून येतात. अशा या शस्त्र स्पर्धेपासून, अशा या व्यापारी स्पर्धेपासून अमेरिका आणि रशियाच्या
शीतयुद्धापासून दूर राहण्यासाठी भारतानं कोणत्या धोरणाचा पुरस्कार केला? अलिप्ततावाद या धोरणाचा पुरस्कार केला. अलिप्ततावाद हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. अलिप्ततावादाचा शब्दशः अर्थ कोणत्याही लष्करी कराराचा भाग होण्यास नकार. म्हणजे अमेरिका आणि रशिया हे जे लष्करी करार करीत होते त्या दोघांच्याही करारामध्ये समाविष्ट न होण्याचं धोरण म्हणजे कोणता वाद होय? अलिप्ततावाद होय. कोणत्याही लष्कराचा भाग होण्यास नकार असा याचा अर्थ होत असताना आपल्याला दिसून येतो. युरोप, आशिया आणि जगातील इतर भागातील देशांशी लष्करी करार करून आशिया खंडातील, युरोप खंडातील आणि जगातील इतर भागातील देशांशी लष्करी करार करून अमेरिका आणि सोव्हिएत रशिया आपलं प्रभाव क्षेत्र विस्तारण्याचा प्रयत्न करीत होते. मी तुम्हाला आता सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, अमेरिका आणि रशिया हे महासत्ता बनण्यासाठी जगातील अनेक देशांना आपल्या लष्करी करारामध्ये, व्यापारी करारामध्ये समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न करत होते. त्या करारामध्ये समाविष्ट न होणे म्हणजे अलिप्ततावाद होय. या दोन महासत्तापैकी कोणत्याही एकाच्या नेतृत्वाखाली लष्करी कराराचा भाग होण्यास नकार देऊन भारताने अलिप्ततावादाचा मार्ग निवडला. म्हणजे या दोन महासत्तापासून दूर राहून भारतानं अलिप्ततावादाचा मार्ग निवडलेला आपल्याला दिसून येतो. दोन्ही महासत्तांपासून समान अंतर राखण्याचं धोरण भारतानं अवलंबलं. म्हणजे दोन्ही महासत्ता म्हणजे कोणत्या? अमेरिका आणि रशिया यांच्यापासून दूर राहण्याचं धोरण भारतानं अवलंबलेलं आपल्याला दिसून येते. अलिप्ततावादाची संकल्पना आणि धोरण हे भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री, पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांचं हे योगदान मानल्या जाते. म्हणजे अलिप्ततावादाचं धोरण आखण्याचं काम कोणी केलं तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना केलेलं आपल्याला दिसून येते. शीतयुद्ध संपल्यानंतर म्हणजे 1990 नंतर अलिप्ततावादाच्या प्रस्तुतेबद्दल प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आपल्याला दिसून येते. परंतु अलिप्ततावादाच्या धोरणातील मूलभूत मुद्दे म्हणजे स्वतंत्र परराष्ट्र धोरण आखणे आणि शांततेचा मार्ग स्वीकारणे हे असलेला आपल्याला दिसून येते. अलिप्ततावादाची पहिली जी बैठक झाली ती बेलग्रेड या ठिकाणी झाली. युगोस्लाव्हियाची ही राजधानी आहे बेलग्रेड. या ठिकाणी 1961 मध्ये अलिप्ततावादी राष्ट्रांची पहिली शिखर परिषद बोलावण्यात आली. अलिप्ततावादी राष्ट्रांना नॉन अलिजेंट मूवमेंट असं म्हटल्या जाते. त्याला नाम हा शब्द NAM नॉन अलिजेंट मूवमेंट, नाम परिषद म्हणून सुद्धा ओळखल्या जाते. अलिप्ततावादी राष्ट्रांची परिषद ही नाम परिषद म्हणून ओळखल्या जाते. या अलिप्ततावादी राष्ट्रांची पहिली जी शिखर परिषद झाली ती युगोस्लाव्हियाची राजधानी बेलग्रेड या ठिकाणी 1961 मध्ये आपल्याला झालेली दिसून येते. आणि या पहिल्या शिखर परिषदेमध्ये अलिप्ततावादाची तत्व काय राहतील, अलिप्ततावाद म्हणजे काय, अलिप्ततावादाची व्याख्या काय राहील या बाबींवर मोठ्या प्रमाणात डिस्कशन झालेलं आपल्याला दिसून येते. केवळ अलिप्ततावादी ही एक चळवळ नसून अलिप्ततावाद हे राज्यांनी स्वीकारलेलं परराष्ट्र धोरण असलेलं आपल्याला दिसून येते. अलिप्ततावादी या चळवळीमध्ये जगातील लहान मोठे 120 देश या अलिप्ततावादी चळवळीचे सभासद असलेले आपल्याला दिसून येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अलिप्ततावाद हा 1945 ते 1990 या काळातील तिसरी शक्ती म्हणून ओळखल्या गेलेला आपल्याला दिसून येतो.
कारण जगातील 120 देशांची ही संघटना जगातील सर्वात मोठी संघटना म्हणून ओळखल्या जाते. या संघटनेचं नेतृत्व युगोस्लाव्हिया भारत करत असताना आपल्याला दिसून येते. नासेर, टिटो आणि नेहरू या तिघांनी मिळून ही अलिप्ततावादी चळवळ या काळात राबवलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं अलिप्ततावाद ही एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसून येते. 1990 नंतर मात्र ही चळवळ काहीशी लुप्त झालेली आपल्याला दिसून येते. त्यामागचं कारण आहे की आज जगामध्ये केवळ एकच महासत्ता शिल्लक राहिलेली आहे आणि दुसरी महासत्ता रशियाचं विघटन झालं 90 मध्ये आणि दुसरी जी महाशक्ती होती रशिया ती महाशक्ती आज संपुष्टात आलेली आपल्याला दिसून येते आणि आज संपूर्ण जगावर हा अमेरिकेचा दबदबा असलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे अलिप्ततावादी चळवळ ही काही प्रमाणात का होईना परंतु लुप्त झालेली आपल्याला दिसून येते. परंतु या धोरणाची जी तत्व आहे ती तत्व आजही भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये जपून ठेवलेली आपल्याला दिसून येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या तासिकेमध्ये आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्व आणि अलिप्ततावाद या अलिप्ततावादाची माहिती आपण या तासिकेमध्ये पाहिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये शोधा पाहू या तत्वाखाली 1961 मध्ये बेलग्रेड येथे झालेल्या अलिप्ततावादी देशांच्या पहिल्या शिखर परिषदेत अलिप्ततावादाचे कोणते निकष ठरवण्यात आले ते निकष शोधा आणि लिहा. हा तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो होमवर्क आहे. हे होमवर्क तुम्ही केलं पाहिजे आणि अलिप्ततावादाचे निकष शोधण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. ते निकष शोधण्यासाठी तुम्हाला गुगलच्या माध्यमातून ते निकष शोधता येतील. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपली ही तासिका संपत आहे. तेव्हा या तासिकेचा गृहपाठ आपण लिहून घेतला पाहिजे. पहिलं लिहा, अलिप्ततावाद म्हणजे काय? अलिप्ततावाद म्हणजे काय? त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्ट कोणती? भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्ट कोणती? त्यानंतर तिसरं लिहा, भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्वे सांगा. उद्दिष्ट मी तुम्हाला या पूर्वीच्या तासिकेमध्ये सांगितलेली आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्वे मी तुम्हाला या तासिकेमध्ये सांगितलेली आहे. त्यानंतर चौथा प्रश्न, अलिप्ततावादी राष्ट्रांची पहिली परिषद कोठे व कोणत्या वर्षी झाली? अलिप्ततावादी राष्ट्रांची पहिली परिषद कोठे व कोणत्या वर्षी झाली? त्यानंतर पाचवं, पंडित जवाहरलाल नेहरू यांचे भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत मत सांगा. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत मत सांगा. मी तुम्हाला आता सांगितलं, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी रेडिओवरून जे भाषण दिलं ते भाषण तुम्हाला या ठिकाणी मांडायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपली ही तासिका संपलेली आहे. तेव्हा धन्यवाद. या तासिकेबाबत कोणतीही अडचण असल्यास खाली मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. माझा मोबाईल नंबर आहे 9922778804. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. घरी राहा, सुरक्षित राहा, कोरोनापासून दूर राहा.